बस आम्ही एवढंच करत होतो, मिठी मारत होतो. एवढंच? मग पोलिसांनी जरा चुकच केली. नाहीतर काय, आता आपण आपल्या गर्लफ्रेंडला हक पण करू शकत नाही का? एक्झॅक्टली. या देशात कपल्सला किती वाईट वागणूक मिळते माहितीये का तुम्हा लोकांना? हा, अरे रात्री मुलींना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात आणि मग सुचत नाही रे काय बोलायचे ते. हं. पण तुम्ही मला सांगा, कपल्सनी कुठे भेटायचं? सांगा, कुठे भेटायचं? डिसेंट क्वेश्चन. एक्झॅक्टली. हे बघा, मूवीला गेलो तर बोलता येत नाही, बीच वर बसलो तर पोलीस त्रास देतात, हा, आणि रेस्टॉरंटला गेलो तर फुकटचा खर्च. म्हणजे दिवसभर तुम्ही काय केलं हे फक्त कळेपर्यंत 500 रुपयाचं बिल येतं यार. हो ना. 500 रे. मग जानी, दिल के मामले में बिल नहीं देखा करते. ए राघव, हा वंडा सांगितला नाहीस तू? तिला कसला सांगतोय, माझीच बोलती बंद झाली होती. पोलिसांनी आमच्या सोबत पकडलेल्या सगळ्याच मुलांच्या आई वडिलांना बोलावलं होतं. अरे हसताय काय? त्यात एका मुलीच्या वडिलांनी तर कसलीही शहानिशा न करता सरळ तिच्या कानखाली पेटवली. अरे काय सांगतोयस? अरे मग काय यार, आता काय, एकतर त्या दोघांना एकमेकांपासून लांब करतील, तिचं घराबाहेर पडणं बंद करतील, नाहीतर एखादा कुणीतरी मुलगा बघून तिचं लग्न लावून देतील. सैराट सारखं पण होऊन पुरे राघव, तुला मिशी येत नाही का? हे काय करतोयस तू? तुम्हारे बालों में एक अजब सी खुशबू है मैडम. मस्त आहेत तुझे केस, एकदम सॉफ्ट सॉफ्ट.